श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी वर्षा माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत अशी स्वामी चरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे. आजचा व्हिडिओ आपण आषाढी एकादशी विशेष प्रभावी सेवा यावरती पाहणार आहोत. बघा, आपल्याला हा जो मनुष्य जन्म मिळालेला आहे ते कोणते ना कोणतं ऋण फेडण्यासाठीच मिळालेला आहे. अर्थात माणूस हा जन्माला येतो तेच कोणाचे ना कोणाचे ऋण फेडण्यासाठी त्याचा हा जन्म मनुष्य जन्म हा त्याला मिळालेला असतो. आता ते ऋण कोणते आहेत तर तेच आपण पाहणार आहोत. बघा, सर्वात पहिला आहे मनुष्य ऋण, देव ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण, भूत ऋण. असे 5 प्रकारचे ऋण आहेत. आपण कधी कधी बोलतो की याच्या आयुष्यात सर्व छान आहे. नक्कीच याने याच्या पूर्व जन्मात किंवा पूर्व आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी चांगलं कर्म केलं असणार आणि म्हणून त्याच्या नशिबात सर्व गोष्टी या चांगल्या होत आहेत. बघा, काही वेळेला आपण आपल्या नशिबाला दोष देतो. बघा, या जन्मात आपण चांगली सेवा करतो आहोत, स्वामी सेवा करतो आहोत, चांगले कर्म करतो आहोत, पण मागच्या जन्मात आपण काय केले, कोणते कर्म केले हे आपल्याला माहित नाही. अर्थात कोणालाच माहित नसतं आपण गेल्या आपल्या जन्मामध्ये काय केलं आहे. तर म्हणून ते ऋण फेडण्यासाठीच देवाने आपल्याला हा जन्म दिला आहे. अशा वेळेस हे ऋण कसं फेडायचं तर तेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, मनुष्य ऋण म्हणजे काय तर आपण कोणाचं तरी देणं लागतो. आता पूर्वजन्मामध्ये आपण एखाद्याचं देणं फेडायचं किंवा देणं द्यायचं राहून गेलं असेल तर ते देणं फेडण्यासाठी आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. ते आहे आपलं मनुष्य ऋण. त्याच्यानंतर आहे दुसरं भूत ऋण. भूत ऋण मीन्स बघा, भूत ऋण म्हणजे कोणाला अशी भूताची बाधा झालेली असते. एरवी हा माणूस आपल्याला नॉर्मल दिसतो, साधा व्यवस्थित दिसतो, परंतु ही माणसं जेव्हा देवांच्या दरबारात जातात तेव्हा त्यांच्यातली निगेटिव्हिटी बाहेर पडायला लागते. ते तिथे थांबत नाहीत. मोठ्या जेव्हा आरत्या होतात तिथे ही लोक थांबत नाही, तिथून लांब पळायला बघतात. बघा, आणि या बाधेतून भूतऋण फेडण्यासाठी त्या मनुष्याचा जन्म झालेला असतो किंवा या बाधेतून सुटका करण्यासाठी किंवा त्या व्यक्तीची सुटका व्हावी, ते ऋण त्याने फेडावं म्हणून सुद्धा त्याला मनुष्य जन्म प्राप्त झालेला असतो. तर असे काही ऋण आहेत, त्याच्यातून मुक्तता होण्यासाठी आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला असतो. बघा, मनुष्य ऋण हे ऋण फेडण्यासाठी आपल्याला विशेष काही सेवा करायची असते. बघा, कधी कधी काय होतं, आपलं अख्खं आयुष्य निघून जातं परंतु हे ऋण आपल्याकडून फेडून होत नाही. त्यासाठी मग तुम्हाला अलग अलग प्रकारचे जन्म घ्यावे लागतात. प्रत्येक वेळी मनुष्य जन्म भेटेलच असं नाही. प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला तो जन्म भेटत असतो. बघा, हे ऋण फेडण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य निघून जातं पण तरीही हे ऋण आपल्याकडून फेडून होत नाही. बघा, सर्वात महत्वाचा असा दोष म्हणजे पितृदोष. बघा, हा पितृदोष फेडण्यासाठी, पितृऋण फेडण्यासाठी सुद्धा आपल्याला मनुष्य जन्म हा मिळतो. बघा, बहुतेक लोकांना पितृदोष हे असतात. आता पितृदोष म्हणजे नक्की काय तर बहुतेक लोकांना या खूप अडचणी येतात. सर्वांचं सर्व छान असतं पण तरीही त्यांच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स असतात, खूप अडचणी असतात. बघा, पितृदोष कसा ओळखावा तर काही वेळा काय होतं, आपलं सर्व छान आहे
परंतु मूल होत नाही, लग्न जमत नाहीये, नोकरी लागत नाहीये, काही सांसारिक अडचणी सुद्धा असतात. तर अशा खूप काही अडचणी आहेत. कधी कधी काय होतं, हातातोंडाशी आलेला घास सुद्धा निसटून जातो. कधी कधी खूप मेहनत करून सुद्धा त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. बघा, अशा वेळी माणसाचं मन निराश होतं आणि अशा वेळी मग कोणाची आठवण येते आपल्याला? आपल्या महाराजांची, अर्थात स्वामींची. तेच या सर्वातून आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करून या अडचणीतनं आपल्याला बाहेर काढतात. बघा, आता सेवा कोणती करायची आहे? तर बघा, या एकादशीला, एकादशी 6 जुलै वार रविवार 2025 रोजी आपली आषाढी एकादशी आहे. तर या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, तर तेच आपण आता पाहणार आहोत. बघा, या दिवशी तुम्हाला भागवत पारायण करायचं आहे. भागवत पारायण या ग्रंथाचं पारायण तुम्हाला या दिवशी करायचं आहे. भागवत पारायण म्हणजे काय? तर संक्षिप्त भागवत पारायण हा जो ग्रंथ मी आता तुम्हाला दाखवला, या ग्रंथाचं पारायण आपल्याला या दिवशी करायचं आहे. बघा, भागवत जो मूळ भागवत ग्रंथ आहे तो फार मोठा आहे आणि तो इतका मोठा ग्रंथ आपल्याला आपल्या रोजच्या धावपळीच्या सांसारिक आयुष्यात वाचणं फार कठीण जातं आणि तो ग्रंथ तितका मोठा आणि अमूल्य आहे, जो तो वाचायला सुद्धा आपल्याला हे आयुष्य सुद्धा पुरणार नाही. त्यासाठीच आपल्या गुरुमाऊली, आपले परमपूज्य गुरुमाऊलीने हा संक्षिप्त भागवत पारायण तयार केलेला आहे. त्याचं आपण दर महिन्याच्या एकादशीला सुद्धा याचं पठण, याचं पारायण आपण लावू शकतो. बघा, हा ग्रंथ इतका अमूल्य आहे की या ग्रंथाच्या पठणाने, या ग्रंथाचं पारायण लावल्याने आपल्या 7 पिढ्यांचा उद्धार होतो. दर एकादशीला तुम्ही या ग्रंथाचं पारायण केलं तर तुमच्या सर्व दोषांसकट, तुमचे जे काही पितृदोष आहेत त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळण्यास सुरुवात होते. या फक्त भागवत पारायणाने तुमच्या या उच्च कोटीच्या सेवेने तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होते. बघा, पण त्यासाठी फक्त मनात श्रद्धा हवी, ती महत्वाची. फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून मी ते वाचलं तर असं नाही करायचं आहे. बघा, भाव ही तेवढाच महत्वाचा आहे आणि तुम्ही याचं पारायण करा आणि बघा, तुमच्या समस्या दूर होण्यास किंवा त्या समस्या हळूहळू कमी होण्यास मदत होते. आता पारायण कसं करायचं? तर पारायण हे आपल्याला एका बैठकीतच हे पूर्ण ग्रंथ हा आपल्याला वाचून काढायचा आहे, त्यालाच पारायण म्हणतात. तर एका बैठकीमध्ये शक्यतो हा वाचायचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी श्रवण केले तरी सुद्धा चालणार आहे. बघा, एका दिवशीच्या दिवशी ज्या घरात या पारायणाचं पठण केलं जातं, महिन्याच्या प्रत्येक एकादशीला ज्यांना खूपच त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत, अशा लोकांसाठी प्रत्येक महिन्याच्या एकादशीला या ग्रंथाचं पारायण लावलं तर तुमच्या घरातले प्रखरातले प्रखर दोष सुद्धा नाहीसे होण्यास मदत होते. ज्या महिला केंद्रात जात असतील तर त्यांना माहीत असेल की केंद्रात सुद्धा याचं पारायण या दिवसात लावलं जातं. हा ग्रंथ आपला स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे. त्याच पद्धतीतला अगदी सोप्या भाषेत मराठी भाषेमध्ये लिहिलेला आहे आणि तो सहज होतो वाचून. मी सुद्धा पारायण या ग्रंथाचं लावते. तर हे केल्याने आपले सर्व दोष भगवान विष्णू दूर करतात. यासाठी कोणतेही नियम नाही. जसं आपण स्वामी चरित्र सारामृत वाचतो त्याचप्रमाणे या ग्रंथाचं पठण आपल्याला करायचं असतं आणि तेच नियम आपल्याला पाळायचे असतात. बघा, एकाच दिवसात करायचं असल्याने तुम्हाला फक्त नियम त्याच दिवशी फक्त पाळायचे असतात. जर उपवास असेल तर आपण ब्रह्मचर्याचं पालनही करतोच.
तर नियम असे फार काही कडक नाही आहेत. जसं आपण नॉर्मली स्वामी चरित्र वाचतो त्याचप्रमाणे तुम्हाला हे ह्या ग्रंथाचं पठण करायचं असतं. आषाढी एकादशीचे महत्त्व बघा, आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. विशेष म्हणजे मनुष्याचं 1 वर्ष म्हणजे देवांची 1 अहोरात्र असते. त्यामुळे दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असं मानलं जातं. बघा, आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होतं आणि दक्षिणायन सुरू होतं. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी देवांच्या निद्रेची एकादशी असं म्हटलं जातं. विशेष म्हणजे या काळात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देतात. त्यामुळेच या असुर शक्तींपासून स्वतःचं संरक्षण व्हावं त्यासाठी अनेक जण व्रतवैकल्य या महिन्यात करतात. तसंच दररोजच्या देवपूजेसोबत श्री विष्णूची श्रीधर या नावाने सुद्धा पूजा केली जाते. सोबत अहोरात्र तुपाचा दिवा प्रज्वलित केला जातो. विशेष म्हणजे या काळात विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली जाते. बघा, आजच्यासाठी इतकेच. अजून जास्त बोलली तर व्हिडिओ जास्ती मोठा होऊन जाईल. पण तुम्हा सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही या ग्रंथाचं पारायण आवर्जून करा. तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या सांसारिक आयुष्यामध्ये तुमच्या काही अडचणी समस्या असतील तर त्या दूर होण्यास नक्की मदत होईल. बघा, 1 पाऊल पुढे टाकून तर बघा, स्वामी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील, नक्कीच पूर्ण करतील. फक्त त्यासाठी आपल्याला चिकाटी सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, श्रद्धा सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. कोणतीही गोष्ट आपण जेव्हा श्रद्धेने करतो तेव्हा ती पूर्णत्वास जाते किंवा स्वामी ती ऐकतात. फक्त त्यासाठी आपल्याला सेवा करणं हे आपलं पहिलं काम आहे. जेव्हा कोणतीही तुम्ही सेवा करायला सुरुवात करता, लगेच होणार नाही, पण जेव्हा तुम्ही त्याची सुरुवात करता, कंटिन्युअसली ती सेवा पुढे चालू ठेवता, त्यानंतर तुमच्या अडचणी समस्या असती दूर होण्यास मदत होते. स्वामी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करोत अशी स्वामीचरणी प्रार्थना करून मी हा आजचा व्हिडिओ इथेच संपवत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.